बाया मी जाणून सत्कार घेतो मी काऊन मला माझे देव याच्यामध्ये पाहतो मी इमानदार माणसात माझा देव आहे. या मॅडम एक मिनिट काय कशावर तुम्ही पोलीस वाल्या अरे आमच्या लेखी आहे तुम्ही तुला काय वाटते माई पोरगी पोलीस वाली आहे असं आहे बेटा तुम्ही आले मला या बायात हिंमत आणायची आहे ना ह्या बेकार खाणीच्या आहेत ना ह्या बेकार आहेत ना मरतात ना मग आत्महत्या करून साडी दे रे त्या आईले देतो तू पोलीस वाली काय अंगारा लावल्यानं झाली काय बागलाने आहे ना रंजनाताई आणि या मॅडम केंद्रे जय भगवान बाबा माझ्या लक्षात आलं ना आपण आडनावूनच ओळखू येतो की हे ओबीसी बियाणं आहे बेटा तुला काय वाटते धन्यवाद दीदी आणि मला अभिमान आहे तुम्ही काय अंगारा लावून झाल्या की उपात धरून झाल्या काय तुम्ही व्यायाम केला अभ्यास केला दे रे साडी तू फिकर नको करू त्या तुमच्याच एका भावानं पोलीसवाले आले 2000 टाकून दिले म्हणून मी तुमचं तुम्हालाच देतो मी काय माझ्या जवळच देतो. धन्यवाद मॅडम जय हिंद. या साहेब तुमचं काय आडनाव तुमचं कोणतं या ना साहेब या साडी तिकडे द्या ना हे हे हो बाई हे कोणाला दिली होती मॅडम मॅडम हा साहेब तुमचं काय आडनाव फलटणकर अरे बापरे चांगलं आहे दे रे शाल दे वा वा शाला ठेवूच नका जाता जाता ऍक्सिडेंट झाला तर उगं जाग्यावर रतन टाटा गेला तर उगं जाग्यावर राहिला. थँक्यू. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. पाहिलं बायो पोलीस वाले बाया तुम्ही अशा भेकार येणं बाईवर लेकर आले मी कच्ची जाऊ काय काय कल्याण होईन हो तुमचं. धन्य त्या सावित्रीची त्या काळात बायाला शिकून होते देतो माय आणि त्या काळात तिनं शिकवलं म्हणून या पोलीसवाल्या झाल्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा देव माणूस आला नसताना तर आदिवासीची पोरगी राष्ट्रपती झाली नसती. जर महात्मा फुले आले नसते सावित्री शिवाजीराजे जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेख साल 500 वर्ष झाल्यावर आता हे शहाणपणा करून राहिले फातिमा थी की नाही साले नया नया आयटम उभा करतात. म्हणजे मुसलमानाची फातिमा होती की नाही हे आता 100-400 वर्षानंतर अक्कल नाही येईल. त्या काळात उस्मान शेखनं स्वतःच घर ज्योतिबाच्या शाळेकरता ओपन करून दिलं आणि या मूर्खाईले आता म्हणते फातिमा कोणती आता म्हणत आणि आम्हाला झालं चिवट्या बनवता तुम्ही. म्हणून मी हात जोडून सांगतो बाबू हे नवीन नवीन मुर्दे महागाईवरच दिमाग कमी करण्यासाठी तुम्हाला इकडे म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाचे भाव वाढले नाही तरी चालेल चालेल सोयाबीनचे भाव वाढले नाही तरी हे जातीयवादाचे भांडण माणसापासून माणूस दूर केला या छोट्याने आणि षडयंत्र यायचंच आहे. म्हणून मी हात जोडून सांगतो शपथ सांगतो माझा जीव दुखते मला भीती नाही वाटत पण खरा बोलतो ना. अरे हे महापुरुष नसते ना व आई तर तुमची ताकद नसती व तुम्ही इथं आल्या असत्या नसते आल्या मातीत गेले असते. अजूनही तर काही काही म्हाताऱ्या पोराले सांगते बाबू हिच्या मांग नको लागू जास्त हे पायातली पायात ठेव इले डोक्यावर घेऊ नको. किती हलकट समजता तो बाया हो तुम्हाला आणि तुम्ही राष्ट्रपती प्रतिभा आपल्या सॉरी आदिवासीची बाई द्रौपदी मुर्मू आदिवासी आहे
मुली डॉक्टर आहेत. आज केवढी क्रांती घडली, पण कोणामुळं? ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री. माझा कार्यक्रम जास्त घेणार नाही. 2 तासाचा कार्यक्रम आहे. 10 वाजता पण करावं लागते कायदा. होणार नाही आपण आहो संविधानावाले, आपण संविधानाचे उपासक आहोत. सावित्री हे संविधान आहे म्हणून शिंप्याचा पोरगा. मी शिंपी आहो, ओबीसी बिया नाही. आता होणार नाही, आता महात्मा जगाच्या पाठीवर होणार नाही. होणार नाही जगी महात्मा ज्योतिबा. गाणं काढा. सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. भाऊ मी रामशेठजींना नवीन पोर आहे नंदकिशोर पुंड, रामशेठ लांडे विचारानं पेटलेले पोरं आहेत. हे तरुण पोरं तुमचेच लेकर आहेत. मी धन्यवाद देतो, याईनं चांगला कार्यक्रम ठेवला. नाही तर आपल्या पोराईले जाती जातीचे आणि धर्माचे झगडे. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे छोटे हो, इस्लाम काय को खतरे में है. सत्यपाल के कीर्तन में अंबड़ में मुसलमान भी हिंदू के कीर्तन में बैठे हुए हैं. एखादा मुसलमान ने खड़ा रहना. हाँ धन्यवाद. निमित्त आदरणीय रामशेठजी लांडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख जालना, आणि नंदकिशोर भाऊ पुंड, शिवसेना शहर प्रमुख अंबड, सावता परिषद, आणि आजच्या या कार्यक्रमाकरता आलेली. हा माईक द्या चालू करू. हा संचलन फार सुंदर केलं भाऊ. मी त्यांचाही सत्कार करतो. खंडागळे सर, त्यांनी स्टेजवर यावं. आवाज वाढव डीजे. तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. चला आवाज नाही वाढवून राहिलं तुम्ही. हा जमलं. असं आहे, बायकोच्या बहिणीचं नाव काढलं की खुश. पोराची मावशी आहे, पोराची मावशी आहे. हाय असं आहे ते. म्हणून मला असं बोलायला लागते. ज्या बाईनं छोट्याच्या बाळाले सोबत घेऊन आली त्या बाईनं आज कीर्तनाचा सत्कार घेऊन जा. ज्या बाईनं छोट्याच्या मुलाले सोबत आणलं, आजीनं नाही त्याच्या आईनं त्यानंच या. मुलगी असो की मुलगा असो या. एखाद्या सावित्रीनं जिजाबाईनं या जरा, कारण महिलांचा कार्यक्रम आहे. एखाद्या बाईनं ते या. कशा भेकाळावं तुम्ही, काय फरक पडीन व तुमच्यात. मला तर मग कॅन्सल करीन मी कार्यक्रम. ज्या बाईकडे छोटं मूल आहे त्या बाईनं या. 2-3 जणी या. सावित्रीबाई, जिजाबाई, रमाई या जरा. एवढे मोठे पाहुणे आले. मी माजी आमदार शिवाजीराव चोते साहेबांना विनंती करतो, या. ज्या बाईकडे लेकरू आहे त्याच बाईनं या. रिकाम्या बाईनं येऊ नका. या ताई तुम्ही. मी शिवाजीरावजी चोते साहेब, काका संतोषराव सांबरेजी यांना विनंती करतो, या दोघी माऊलीचा, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, फातिमा शेख या बहिणीचा सत्कार करा. या दोघींना या. अजून 2 जणी बाकी राहिल्या.
पण जिच्या जवळ लेकरू आहे तीनच या. तुम्हाला त्रास देतो साहेब पुन्हा सॉरी या आणि साडी देऊन सत्कार करा त्याचा. हॅलो 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 दादा मॉनिटरचा आवाज द्या समोरचा आणि मी आपलं संचलन काय नाव खंडागडे साहेब फोटो काढा. आवाज वाढवा पिवळा चप्पल धन्यवाद. वाढवा. जय जिजाऊ जय शिवराया. वाढा बसा दे रे साडी दे बरं. दादा आता हा हॅलो 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 कोणाकडे देऊ कोणाला हा आणि ट्रबल वाढा माझा. तुमचं काय आडनाव? देवीदास कुठे नगराध्यक्ष. कुठे साहेब नगराध्यक्ष. ठीक आहे. काही पहिलं फर्निचर आहे की सेकंड आहे? पोरगा आहे की पोरगी आहे? मुलगा आहे म्हणजे जमलं. फोटो काढा. अजून दे रे एक. हा काढा. ते आजोबा हे कोण आहेत तुमचे? पत्रकार पत्रकार म्हणून फोटो काढून राहिले. लय हुशार आहेत ना पत्रकार. धन्यवाद. हा तुम्ही या ताईचा सत्कार करा. साडी द्या. रामशेठजींना विनंती करतो. रामशेठजी या आणि त्याचे ते मित्र दुसरे नंद किशोर भाऊ कुंड या. तिसरी बाई डबल साडी नका देऊ. तुमची मिसेस आहे काय? बोलवा तुमच्या मिसेसले. घ्या बाईच्या गळ्यात हार घा. ओ बाई इकडे ये. नवरा आहे ना धर्मपती आहे. धर्म सत्कार करा रामशेठ. आम्हाला काय मालूम वाढदिवस आहे तुमचा. थांबा दे रे बाई. तू घे हे. मी हनुमान बनतो तुम्ही रामचे. दे बाई यायच्या हातात. हो महा हो हा. हे रामशेठ पहिलंच फर्निचर आहे की सेकंड? पोरगी आहे की पोरगा आहे? मग काही तकलीफच नाही. पोरीची वाट पाहायची. पोराची हेलिकॉप्टर ना. त्याला शेतकऱ्याच्या बायका होत नाहीत बाई. समजलं ना तुले शेतकरी काय करते तर. आणि हेलिकॉप्टरनच आणलं. वा रामशेठ 2 एकर घेतल्या गेलं असतं बरं. आता कोण राहिलं अजून? हॅलो अजून दुसऱ्या पाहुण्याला बोलवा ना. एक पाहुणे आपल्या कार्यक्रमात आले ना. हॅलो हा या. हॅलो थोडा ट्रबल द्या अजून. तिघी महिला उभ्या राहा. हे पहिली पोरगी आहे काय? आता दुसरी पोरगी झाली तर काय करशील? त्याच्या बापाला विचारावं लागेल काय. फोटो काढा. हा श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. रामशेठ, जमलं तुमचं पद्धतशीर. लग्नानंतर हा सेकंड चान्स आहे. देख लो मेरे दिल के लगे. देख लो मेरे दिल के लगे. माझ्या माय माऊलीचा सत्कार झाला. काही बाया म्हणत असतील मला तर 4 लेकरं आहेत पण मी या लेकराईला सोबत नाही आणलं. करता काय? आवाज वाढवा माझा. देख लो मेरे दिल के लगे. देख लो मेरे दिल के. त्या आवाज रामचंद्र भगवान की जय. जरा आवाज द्या. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा राजर्षी शाहू महाराजांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा सद्गुरु भगवान बाबांचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा संत नामदेव महाराजांचा मी महात्मा बसवेश्वरांचा मी सर्व महामानवांना वंदन करतो. आणि आपण जे अगोदर पासून येऊन बसलात चेअरवरची मंडळी
खाली बसणारे 2 क्लास आहेत. पहिले 4 वर्ण होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आता 2 वर्ण आहेत. एक आहे खुर्चीवरचा ऊंचे लोगों की ऊंची पसंद, आणि एक आहे बसणार आहे नीचे लोगों की ऊंची पसंद. कारण यायच्या खुर्च्या ज्या जिवंत आहेत ना, ह्या तुमच्या मतदारामुळे जिवंत आहेत. नाही ते यायला कोण ओळखलं असतं? नगराध्यक्ष, माझे आमदार, रनिंग आमदार आणि खासदार, हे तुम्ही जमीनवरचे किंमत करणाऱ्या, आणि हे पाहुणे त्या लायकीचे आहात. तुमचे भाषण ऐकून आपण खुश झालो आणि लवकर टायमिंग साधला तुम्ही. नाही तर भाषण द्यायला इतके कट्टे आहेत लोक, बंदच नाही करत. तो माईक थकून जाते. एक काळ होता 99 भाषण देत आणि एक काळ होता 99 भाषण देत, एक भाषण देत 99 ऐकत. आता 99 भाषण देतात, ऐकणारा एकच राहते. तोही म्हणते जाऊ द्या. असं झालं. पण आपले पाहुणे चोपडे पाहुणे नाहीत. हे काही सगजीर शाप पाहुणे नाहीत. हे चांगले पाहुणे आहेत बाबू. धन्यवाद देतो शिवाजीरावजी चोटे साहेब, संतोषरावजी सांभरे साहेब, माझे आमदार, आणि अजून आपण सर्व मित्रमंडळी. मला प्रत्येकाचे नाव मालूम नाही, परंतु सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्या भावांना, बहिणींना, सर्वांना धन्यवाद देतो. स्पीकर लय चांगला आहे, चांगला आहे. पार्टी आभारी आहे. एकाची टाक राहते भाऊ. क्वालिटी द्या आणि चांगलं जगा. कॅमेरामनचंही मस्त फोटो काढते पोरग. हा, बाया इकडे जाय बाबू. ए बाळा, थोडं बाया इकडे जातो ना. असं काढ ना जाणून. चांगली चुंगली बाई असली की असा धरून ठेवा. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो पिया, तू खिच मेरी फोटो तू, असंच आहे. हे तर कॅमेरामन नाही, नाही तर कॅमेरामन असल्यावर चांगलं चुंगलं फेसबुक असलं की असा धरते. खिच मेरी फोटो तू, खिच मेरी. आणि म्हातारी दिसली की होय तिकडे. असंच आहे ना. माझा मनोरंजनातून भंजन कीर्तन आहे. कोणी मनाले लावून घेऊ नका. आणि मी काही आता स्पीकरवाल्या दादाले पहिला छक्का मारला नाही, तर ते त्याले अभ्यास आहे. आपला नेहमीचे मित्र आहेत माझे. आम्ही हुशार लोक आहोत. मी कीर्तनवाला, पैसे आम्ही कमावतो आणि तुम्ही कीर्तन ऐका. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा आणि झालं. आम्ही 2-4 लोक लय हुशार आहोत. पुढारी लोक, महाराज लोक, आमच्या इस्टेटा कमी नाही होत. आणि तुम्ही प्रसादासाठी मरता. 6 जण मेले तिरुपती बालाजी. कशासाठी? ते काय नंबर लाग्यासाठी. आपण इतके, अरे देवाच्या दर्शनासाठी किती लोक मेले. कारण आपल्याला दुसरं आता बोलता नाही येत, मला सांभाळून बोला लागते. कारण पुरा भारत स्फोटमय करून टाकला यायनं. जे मगा तुम्ही बोलले, याईनं जुळवलं नाही, जाती जातीत आग पसरून टाकली. आणि म्हणून जीव दुखते माझा. मला चाकू मारले या आराम करू राहील. 3 चाकू मारले मला. रक्तबंबाळ झालो मुंबईत. पण मरतो काय मी? आय एम ए सत्यपाल. सत्य कधी मरत नाही. सत्य परेशान होगा लेकिन पराजित नहीं होता. वो कभी पराजित नहीं होता. कारण जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहज कोणाची रे मित्रा. कर मैत्री माझ्या भावाला, माझ्या बहिणींनो, आपण बाहेर गाऊन आला. जे बाहेर गाऊन नवरा बायको दोघं आले, सावित्री ज्योतिबा, जे बाहेर गाऊन आपल्या बायकोले सोबत आणलं त्यांनी स्टेजच्या जवळ या. पण बायकोले आणलं त्यानंच या. शेजारणीले आणलं त्यानं येऊ नका. हाय काय कोणी बाहेर गाऊन बायकोले आणणारा? एखादा तरी मायचा लाल असाल तो उभे राहिलो. एकही नाही. हा हो बाई, बाहेर गाऊन कोणीच नाही आलं.
किती अरे 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 एखादा तरी की ज्यानं बाहेर गाऊन आपल्या पत्नीला आणलं उभं राहणं मला सत्कार करू द्या ना आणि त्या बहिणीचा साडी देऊन सत्कार करतो. एकही बाई नाही राहणं उभ्या. त्याला बायको तुमचीच आहे की नाही मग एवढा काऊन नेट खाऊन राहिले. या तुम्ही इकडे. अरे तुम्ही उभे राहणार तुमची बायको तर मै दवडी चली आई मैं भागी चली आई हो तुझे प्यार मी राम शेठजींना आणि त्यांचे मित्र नंदकिशोर भाऊंना या समोर या स्टेजवर नका येऊ. दोघंच आले काय ये बाई साडी दे रे. या ना काही दोघं झाले की लेकरं आणले म्हणतात नाही नाही ना राहू दे ना बाई लेकरू राहू दे ना. नाही मी सहज विचारलं तुम्ही शेतात काम करून आले दोघंही झालो तुमचे चेहरे सांगतात तुम्हाला जगात कोण्या व्यायामाची गरज नाही. हे रिकामे दणके घ्यायची गरजच नाही. कोणतं काम केलं काकू जवळ द्या बरं. काकू शेतात कोणतं काम केलं. कोथमीर काढली. कोथिंबीर आता 10 रुपयात गड्डी भेटून राहिली. आता भाव नाही. एकला भेटू राहिली. एकला 1 रुपयाला आम्ही 10 रुपयात घेतो. आम्ही अकोट मध्ये राहतो ना तालुका प्लेट. 1 रुपयात मग तर खूपच उत्पन्न झालं तुम्हाला. एकरी 10 लाखाचं. हे शेतकऱ्याचे हाल आहे. शेतकऱ्याचा आसूड ज्योतिबा फुल्यानं दे. मी तर शेतकऱ्याचा सत्कार करताना मला आनंद येऊन राहिला. मी 500 रुपये माझ्या बहिणीला देतो. दे रे 500. आपल्या काय बापाचे आहेत मला खर्च दिला नाही येईना. हा बरं वावरात काम करून आले दोघही. तुम्ही काही रिकाम चोट नाही. तुम्ही काही कपडे झटकणारे नाही पंक्तीत फिरणारे. यांना गरम आणा यांना गरम आणा यांनाच काऊन आणा. हा काय तुझ्या माझा नवरा आहे का. बाकी जाईले काऊन गरम नाही. स्वातंत्र्य समता बंधुता अन्याय. बाई तुझ्या लेकराले पुस्तकाले देतो. त्याला सांभाराले भाव नाही. मर मर करतात. तुम्ही नका घालू जाऊ साडी द्या ते. हे लेकराले यायले हाराचं काही करायचं का. हो कर ना. हा भाऊ फोटो हा हार घालना फक्त असं काय करतं काय. टाका टाळ्या. बाई होऊन जाऊ दे. हा ताई ओ काकू दे काकाला दे. लग्नानंतर हा दुसरा चान्स भेटला हो. अय तिकडे पाहना माकडे नका पाहुणा बाईकडे पाहना. दुष्टा दुष्ट वधू वरान करणे. यायला काही शाल घेईल दे ना एखादी. या रामशेठ दर्शन घ्या. हा नको दर्शन बाया तर महाराज लोकांच्या अजिबात पायाना लागा. आणि ब्रह्मचारी असला तर अजिबात नाही. लफडेबाज जास्त पैदा झाले. सत्कार करा यायचे. टाका बाई दोघही सांग जा. टाळ्या. मारो